मुक्ता, अगं मुक्ता बस. नाही पाजर फुटणार इथं कुणाला. माझ्यामुळे हे अन्न फेकलं जातंय. एवढं मोठं पाप माझ्या माथी मारू नकस ग. तू किती मी डोकं फोड यांच्या मोर, ते मला आपलं मानणार नाहीत कधीच. रावसाहेब असा काय गुन्हा केला रम्या? माझ्या सत्कारात मी लावणी नाचली तर तू माझं आयुष्याच नरक करून टाकलंस. पर जातीवंत कलाकार आहे मी. कलाकार नाहीस तू, नाचणारी आहेस, नाचणारी. पुरा तेच 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 नग बोलोस. लावणी म्हणतात त्याला. अरे अख्ख्या महाराष्ट्राचं कौतुक असणारी पारंपरिक लावणी ती लावणी करणारी कलाकार आहे म्या. लई दिस नाही राहिलं रे माझ्याकडे. लेक, सुना, नातवंड असा माझा मोठा परिवार. पण साधं एक वेळ गप्पा मारत माझ्या संग जेवण करून म्हटलं तर ते शक्य नाही. एवढी साधी इच्छा माझी पुरी होऊ शकत नसेल तर या जगण्याला काय अर्थ आहे? आजी, तुम्हाला कुणालाच बाजार फुटत नाहीये का? कुणाची आई, कुणाची आजी, कुणाची तरी सासू रडतीये आणि तुम्हाला काहीच पडली नाहीये का? कसं पडणार ना? तुम्हाला सगळ्यांना फक्त यांच्या राक्षसी नियमांचं पडलंय. ए, जसं ताट फेकलं ना तशी तुझी वळवळणारी जीभ हासडून फेकून देईन. रावसाहेब भान ठेवा, ही माझी बायको आहे. बस करा आता. घरात जरा म्हणून शांती राहिली नाहीये आता. हे बघ, तुम्ही दोघांनीही घरातल्या गोष्टीत पडू नका, आधीच सांगून ठेवते मी. आत्या का नको पडू? आम्ही दोघं या घरातले नाही आहोत का? नाही नाही, हिच्याशी लग्न केलंस ना तेव्हापासून तू परका वाटायला लागलायस. या घरातला वाटतच नाहीयेस. हे बघ आत्या, तू जसं बघशील ना तसंच तुला दिसणार. आजी, तुम्ही बसा. आज जेवूनच तुम्ही तुमच्या खोलीत जाणार. बस आजी. बस. सुरू कर. जेव, एकटी जेव, पोटभर जेव. मी आता इथे जेवत नाही. हो, यात ह्याच बाई आहेत ज्या तुमच्या आजारपणात तुमची काळजी घ्यायच्या. तुम्हाला 3 टाइमचं जेवायला बनवायच्या. तुम्ही जेवायला बसल्याशिवाय कधीच जेवायला बसल्या नाही. त्यांच्यासाठी त्यांच्या समोर बसून जेवा. तुम्ही काय परक्यासारखे बघिताय? तुम्ही पण बसा.
सगळ्यांना वाढते. यांच्यातलं कोणीही जेवणार नाही. दादा जेवणार नसतील ना तर आम्ही कुणीही जेवणार नाही. पण का जेवायचं नाही? अरे जेवायचं नव्हतं तर मला आधीच सांगायचं ना, मी काहीतरी ऑर्डर केलं असतं. अरे ही ना मूर्ख नाही, ही महामूर्ख आहे. तुम्ही दोघांनी मुलीला नाही एका रिकाम्या डब्याला जन्म दिलाय. हो दादा तू तू ओय, तुला जे मागवायचंय ना तिकडे जा आणि मागव. एक दिवसाचा नक्की आहे, ज्या दिवशी तुम्ही आजी समोर बसून गप्पा मारत जेवण करा. तुला पुन्हा पैज लावायची खुमखुमी आली काय? ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण करतो. लावली पैज. काय म्हणालीस आता? या थेरडी बरोबर मी समोर बसून जेवेन. तो क्षण आणून दाखव तुम्हाला. आणि तुमच्यापैकी कोणाला हिच्या बरोबर सहभोजनाला बसायचंय? नाही नाही अजिबात नाही. मला सुद्धा नाही दादा. मला तर भूकच नाही. आजी, कोणी जेव ना जेव, तुम्ही जेवा. भुकता अगं, मला एकटीला कसा घास गिळेल ग. ए रावसर, तुम्ही बस ना जेवायला माझ्या संग. आजी, अगं आम्ही आहोत. तू खा, तू सुरू कर. हे दोघं आहेत ना थेरडी बरोबर जेवायला. तिघच जेवणार होता तर वरच बसून जेवायचं ना, इथे कशाला आलात? जेवा. चला रे चला, चंद्राबाईचा तमाशा संपलाय. चला निघा आपापल्या खोलीत. मला आई सोबत जेवायचंय.